नमस्कार मित्रांनो, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाकाचे पुरण व पुरणपोळी कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम गॅसवर आपल्याला कुकर ठेवून त्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आहे। आता पुरण बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ मी इथे 1 वाटी घेतलेली आहे। आता हे डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। छान अशी धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे बघा। त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे आणि कुकर मध्ये पातेलं ठेवून त्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे आणि डाळ शिजण्यासाठी आपल्याला इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून आपल्याला एक 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये आपल्याला डाळ छान अशी गरगरीत शिजवून घ्यायची आहे। आता डाळ शिजेपर्यंत आपण कणकेचा उंडा मळून घेऊ। त्यासाठी 1 वाटी कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान असा उंडा मळून घ्यायचा। नंतर थोडं तेल टाकून आणखी आपल्याला उंडा छान असा मळून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला उंडा हा छान असा झाकून ठेवायचा आहे। त्यामुळे छान असा लुसलुशीत असा उंडा तयार होणार आहे आपला। आता आपली डाळ सुद्धा छान अशी भिजलेली आहे बघा। आपली छान अशी डाळ शिजवून तयार झालेली आहे। आता आपण चेक करूया बघा, छान अशी एकदम गल अशी आपली डाळ अशी शिजलेली आहे। आता एक पुरण काढण्याची एक चाळणी मिळते, त्या चाळणीमध्ये सर्व डाळ टाकून घ्यायची आहे। पाणी वेगळं करायचं आहे आणि डाळ टाकून अशा प्रकारे आपल्याला चाळणीमधून सर्व डाळ काढून घ्यायची आहे। आता बरेच जण पुरणाची पद्धत खूप जणांची वेगवेगळी असते, त्यासाठी मी इथे आधी डाळ चाळणीमधून काढून घेत आहे। काही जणांची पद्धत अशी असते की डाळमध्ये साखर टाकतात, पण आपण इथे पाकाचे पुरण बनवत आहोत, त्यासाठी आधी डाळ पूर्ण चाळणीतून काढून घ्यायचं आहे। आता गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। आता 1 वाटी डाळ असल्यामुळे मी इथे एक अर्ध्या वाटीपेक्षा जास्त साखर यामध्ये घालत आहे। ज्यांना जास्त गोड पाहिजे त्यांनी 1 वाटी साखर घातला तरी चालेल। आता ही साखर छान अशी विरघळेपर्यंत आपल्याला चम्मच छान असा फिरवत राहायचा आहे। याला पाकाचे पुरण असे म्हणतात। पुरण खायला खूप छान लागते। एकदा अशा प्रकारे तुम्ही नक्कीच बनवून बघा। पुरण बनवण्याची पद्धत ही सर्वांची वेगवेगळी राहते, पण आम्ही नेहमी अशाच प्रकारे बनवतो। पुरण एकदम सॉफ्ट होते। त्यानंतर त्यामध्ये छान असे साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच छोटा चम्मच तूप आणि जायफळ आणि विलायचीची पावडर घालायची आणि हे सुद्धा छान असं मिक्स करायचं आहे। पुरण हे आपल्याला 10 ते 15 मिनिट छान असं सतत फिरवत राहायचं आहे आणि तयार करायचं आहे, शिजवत राहायचं आहे। एकदा छान असा साखर विरघळला की आपल्याला आपलं घट्ट हळूहळू आपलं पुरण छान असं घट्ट होणार आहे बघा। छान असं घट्ट झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून खाली थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपण बनवूया पुरणपोळी। त्यासाठी कणकेचा छान गोळा घ्यायचा आहे, त्याला छान असा वाटीसारखा आकार द्यायचा आणि त्यामध्ये भरायचं पुरण। पुरणाचा छान असा गोळा करून यामध्ये भरायचा आणि अशा प्रकारे आकार देऊन आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे। पाटावर थोडं पीठ टाकून हलक्या हाताने छान आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी छान अशी हलक्या हाताने लाटायची आहे, जास्त दाब देऊन पोळी लाटायची नाही। त्यानंतर तवा छान असा गरम झाला की आपल्याला तव्याला तूप लावून पोळी त्यावर टाकायची आणि छान पुन्हा वरच्या बाजूने तूप लावायचं आहे आणि पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे। जेवढं तूप लावाल तेवढी पोळी छान अशी टेस्टी लागते आणि मऊसूत अशी सुद्धा येते। पोळीला छान असं सर्व बाजूनी तूप लावायचं आहे आणि छान अशी पोळी भाजून घ्यायची आहे। तुपाने आपली पोळी छान अशी टेस्टी लागते आणि छान अशी मऊसूत सुद्धा होते। अशाच प्रकारे सर्व बाजूने आपली पोळी भाजून घ्यायची आहे। टम्म अशी आपली पोळी फुगलेली आहे बघा। अशा प्रकारे आपल्या पोळी बनवून तयार झालेल्या आहेत।
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि पाकाच्या पुरणाची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.